मोजणी, मी मागे व्हिडिओ बनवला होता तुमच्यासाठी खास, की कोणाला मोजणीच्या शंका असतील त्यांनी मला DM करा, तुमचे प्रश्न जे असतील, आणि काही कॉल्स पण आले, ते सगळे मी प्रश्न याच्यात लिहिलेले. तर मोजणी या विषयावर नेहमी मीच बोलावं, तुम्ही म्हणता सागरचा चेहरा पाहून आता बोर झाला असं तुम्हाला वाटत असेल कदाचित, परंतु त्यासाठी मी मोजणी एक्सपर्ट हे प्रश्नांचे उत्तर मी त्यांना विचारून तुम्हाला देऊ शकत होतो. त्याच्यासाठी त्यांना आपण आज बोलवलंय. ते आहे माझे नंबरखारी म्हणजे जे माझं सगळं मोजणीचं काम बघतात ते. तर आज आपल्या बरोबर आहेत सौरभ भास्कर राऊत. ते वडील त्यांचे हे भूमी अभिलेख अधिकारी होते आणि वयाच्या 15 वर्षापासून वडिलांबरोबर काम करत असताना आतापर्यंत त्यांनी अनेक अडचणी आमच्या सुद्धा सॉल्व्ह केलेल्या आहेत. अतिशय एक्सपर्ट आहेत मोजणी या विषयात. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करू. तुमचे जे प्रश्न आहेत ते मी त्यांच्याकडे मांडणार आहे. तर चला मग आपण सुरू करू. धन्यवाद करपे साहेब मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. सुरू करतो. जमिनीची मोजणी का व केव्हा करावी? सर, हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. तर तुम्हाला जर समजा शंका असेल मनामध्ये कोणत्याही प्रकारची, जशी जमीन कमी आहे का किंवा जास्त आहे का, किंवा जमिनीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे का, किंवा जमिनीत संपादन आहे का. बऱ्याचशा वेळेस असं होतं तुमच्या लगतमध्ये नदी गेलेली असते, बरोबर, किंवा कॅनल गेले, किंवा रस्ता गेलेला असतो तुमच्या गटाच्या जवळून किंवा मधून. तर त्याचं संपादन आहे का हे माहिती करण्यासाठी मोजणी अवश्य करावी. अच्छा.